श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज मी तुम्हाला स्वामी समर्थ महाराज आणि लबाडीचे फळ ही तुम्हाला कथा ऐकवतो आहे. एकदा अक्कलकोटामध्ये स्वामी समर्थ महाराज बसले होते. दरबारात रोजप्रमाणे भक्त येत होते. कोणी नमस्कार करीत होते तर कोणी प्रसाद घेत होते, कोणी प्रश्न विचारत होते. तेव्हाच एक शेतकरी नमस्कार करून स्वामींना म्हणाला, महाराज, मी खूप मेहनत घेतो, पण माझ्या शेतात पीक चांगलं येत नाही. माझं भाग्यच खराब आहे बहुतेक. स्वामी महाराज हसले आणि म्हणाले, तू प्रामाणिकपणे काम करतोस का रे? तो शेतकरी थोडा गोंधळला, पण म्हणाला, हो महाराज, पण कधीकधी लोकांचं माप थोडं कमी देतो. काय हरकत आहे थोडी लबाडी केली तर? स्वामी म्हणाले, अरे बाळा, लबाडीचं फळ कधी गोड नसतं. देवाला फसवणं शक्य नाही. ज्याचं मन शुद्ध असतं त्याला श्रम फळ देतात. महाराजांनी त्याला सांगितलं, जा, आजपासून कोणालाही फसवू नकोस, प्रामाणिकपणे व्यवहार कर. तो शेतकरी नमस्कार करून गेला. काही दिवसांनी तो पुन्हा आला आणि म्हणाला, महाराज, माझं शेत आता भरलं आहे, धान्य दुप्पट झालं आहे. स्वामी समर्थ हसले आणि म्हणाले, अरे बघितलंस ना, जेव्हा मन शुद्ध होतं तेव्हा परमेश्वरही प्रसन्न होतो. लबाडीचा मार्ग सोडला की आयुष्य गोड होतं. कथेचा अर्थ असं सांगतो की लबाडी केली तरी तात्पुरतं लाभ मिळते, पण शेवटी नुकसानच होतं. सत्य, प्रामाणिकपणा आणि श्रद्धा हेच खरे स्वामींचे उद्देश आहेत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.